तर ते एक आध्यात्मिक गुरु आहेत, जागतिक सद्भावना जपणारे आणि बेस्ट सेलिंग लेखक, जे आपल्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आव्हान देण्यासाठी ओळखले जातात. We have engineered the outside world. आपण बाहेरचं जग अनेक प्रकारे घडवलं आहे, पण आपण या एकाबद्दल काहीच केलं नाहीये. जर तुम्हाला कल्याण जाणून घ्यायचंय तर आत वळणं हाच बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. मी आज रात्री डॉल्बी थिएटरमध्ये गेले होते. सद्गुरू त्यांच्या नवीन पुस्तकाबद्दल डेथ अ योगीज गाईड टू लिव्हिंग, डाईंग अँड बियॉन्ड याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत. तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. इथे आल्याबद्दल खूप खूप आभार. तुमच्या उपस्थितीने आम्ही सन्मानित झालो आहोत. आणि गंमत म्हणजे काही वेळापूर्वी आम्ही मृत्यूबद्दलच बोलत होतो. मृत्यूच्या विचारांबद्दल आमची एकसारखीच प्रतिक्रिया होती, जी आपल्याला अस्वस्थ करते. आणि तुमच्या चर्चेचा विषय सुद्धा मृत्यू आहे. या विषयाला स्पर्श करण्यामागे कोणती प्रेरणा होती, आणि हा असा विषय का आहे ज्याबद्दल लोक सहज बनले पाहिजेत? तुम्हाला असा कोणी सापडला आहे का जो कधीच मरत नाही? नाही. काही लोक शिक्षण घेतात, काही जण घेत नाहीत. काही लोक लग्न करतात, काही जण करत नाहीत. काही लोक पार्टी करतात, काही करत नाहीत. जवळपास सर्व काही जे तुम्ही तुमच्या जीवनात करता, कदाचित काही लोक ते करत नसतील, पण तुम्हाला असा कोणी सापडला आहे का जो मरत नाही? मला असा कोणी सापडला नाही. तर हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे जे मरणार आहेत. So तर इथे आपल्या अस्तित्वाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे आपली नश्वरता. सध्या आपण जे काही आहोत, आपण घेतोय तो प्रत्येक श्वास, आपण घेत असलेला प्रत्येक अनुभव यामुळेच मौल्यवान आहे, कारण आपल्याकडे मर्यादित वेळ आहे. जर आपण कायमचे इथं असतो, what is the value of you and me sitting here? तर तुम्ही आणि मी इथं बसून बोलण्याला काही अर्थ उरला असता का? हे फक्त आपल्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळेच आहे. जीवन हे वेळ आणि ऊर्जेचा मेळ आहे, आणि दोन्ही मर्यादित आहेत. वेळ निर्दयपणे पुढे सरकते, प्रत्येकासाठी एकाच वेगाने. तुम्हाला ते आवडत असो किंवा नसो, तिला कोणी थांबू शकत नाही, हो ना? तुम्ही वेळ हळू करू शकत नाही किंवा मागे घेऊ शकत नाही. ते शक्य नाही. ती निष्ठच चालली आहे. पण ऊर्जा आपल्या हातात आहेत. जर आपण त्या आपल्या ताब्यात घेतल्या तर आपण कालचक्रावर स्वार होऊ शकतो. जर तुम्ही कालचक्रावर स्वार झालात तर जीवन एका सुंदर नृत्यासारखं होईल, नाहीतर तुम्ही त्याच कालचक्रामुळे चिरडले जाल. तर जीवन आणि मृत्यू या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. आपण सध्या इथे आहोत. मी म्हणू शकतो की मी जिवंत आहे, पण त्याचवेळी मी मरतोय सुद्धा. आपण फक्त वेळ थोडी पुढे ढकलायचा प्रयत्न करतोय, हो ना? Hello? आपल्याला शक्य आहे तितकं. आपल्याला शक्य आहे तितकं. आपण फक्त वेळेबद्दल थोड्या वाटाघाटी करतोय. कोणीही जीवन किंवा मृत्यूबद्दल वाटाघाटी करत नाहीये. आपल्याला ती वेळ पूर्ण होत आहे हे पाहायचंय. पण आत्ता सध्या आपल्या सगळ्यांसाठी मृत्यू घडत आहे. आपण याला जगणे म्हणू शकतो किंवा मरणे म्हणू शकतो, ती एकच गोष्ट आहे. पण लोकांनी याबद्दल जी भयंकर भीती निर्माण केली आहे, त्यामुळे ज्या प्रकारे आपण जीवन हाताळतो ते खूप अवास्तव बनतं. जर तुम्हाला माहीत असेल की तुमची वेळ मर्यादित आहे, प्रत्येक क्षणी जर तुम्हाला हे माहीत असेल की वेळ मर्यादित आहे, तर तुम्ही असं काही कराल का ज्याची तुम्हाला पर्वा नाही? वा, असा विचार केला तर मी सगळंच वेगळ्या पद्धतीने करेन. आपण अनेकदा म्हणतो की आजचा दिवस तुमचा शेवटचा दिवस असल्यासारखं जगा, पण बहुतेक लोक तसं करत नाही, कारण आपण रोजच्या चक्रात आणि आयुष्याच्या रहाट गाडग्यात अडकलेले असतो. बरोबर? पहा, तुम्ही एका वास्तवातून तत्वज्ञान बनवायचा प्रयत्न करताय. वास्तव हे आहे की आपण सर्व मरणार आहोत. हा शेवटचा दिवस आहे का? आशा आहे की तसं नसेल, हो ना? आशा आहे की तसं नसेल. आपल्याला तसं नकोय, पण तसं असू शकतं. ही शक्यता नेहमीच तिथे आहे. त्यामुळे तुम्ही तत्वज्ञान बनवता ते तुम्हाला निष्क्रिय बनवेल. अरे, जर हा शेवटचा दिवस असेल तर मी काय करू? नियोजनात काय अर्थ आहे? काही उभारण्यात काय अर्थ आहे? यासाठी काम करण्यात काय अर्थ आहे? यासाठी लढण्यात काय अर्थ आहे? कशात काहीच अर्थ नाहीये. याचं तत्वज्ञान बनवू नका. हे एक वास्तव आहे. आपल्याकडे मर्यादित वेळ आहे. जर तुम्ही याबद्दल जागरूक असाल, जर तुम्हाला याची जाणीव असेल, तर तुम्ही असं काहीही करणार नाही जे तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाचं नाही. जर तुम्ही, मी आणि इथले सर्वजण तेच करत असू जे आपल्यासाठी खरोखर महत्त्वाचं आहे, तर आपण सुंदर आहोत आणि हे जग देखील सुंदर आहे. तुम्ही 4 दशकाहून अधिक काळ लोकांना मानसिक आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन करत आहात, आणि आम्हाला मानसिक आरोग्याबद्दल अधिकाधिक ऐकायला मिळत आहे. आपल्या शहरासाठी, लॉस एंजलिसच्या लोकांसाठी जे तणाव आणि थकव्याने त्रस्त आहेत, इथलं रोजचं ट्रॅफिक देखील खूप भयंकर असू शकतं. लोकांनी दिवसातला थोडा वेळ काढून शांत होण्यासाठी एका छोट्याशा पावलाने सुरुवात कुठून केली पाहिजे? पहा, सर्वात आधी तुम्हाला वाटतं की तुम्ही तणावात असलं पाहिजे आणि मग स्वतःला शांत केलं पाहिजे. तणावाचा अर्थ हा आहे की तुमची आंतरिक यंत्रणा, मानसिक आणि शारीरिक दोन्ही,
त्यात पुरेसं वंगण नाहीये. ते एक घर्षण आहे. आंतरिक घर्षण म्हणजेच तणाव. मुळात तुम्ही याला तणाव, चिंता, नैराश्य काहीही म्हणा, याला 72 नावं आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक संघर्षांसाठी. मुळात तुम्ही तुमची बुद्धिमत्ता स्वतःच्याच विरुद्ध वळवली आहे. जर तुमची बुद्धिमत्ता तुमच्यासाठी काम करत असती, जर तुमचे विचार आणि भावना सध्या तुम्हाला हव्या तशा घडल्या, तर तुम्ही स्वतःला आनंदात ठेवलं असतं की तणावात? आनंदात. आनंदात. अर्थातच. मग तसं का होत नाहीये? तुमचे बरोबर आहे. तर ते यामुळे की तुमच्याकडे या पृथ्वीवरचं सर्वात अत्याधुनिक गॅजेट आहे. मानवी यंत्रणा हे या पृथ्वीवरचं सर्वात अत्याधुनिक उपकरण आहे. तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? होय, नक्कीच. तुम्ही युजर्स मॅन्युअल वाचलंय का? मला वाटतं तसं एखादं असायला. ते आहे. फक्त इतकंच आहे की हे कसं काम करतं याचे मूलभूत नियम समजून न घेता आपण आयुष्यात चुका करत पुढे जायचा प्रयत्न करत आहोत आणि सगळंच तणावपूर्ण वाटतंय. मला एक अशी गोष्ट सांगा जिच्याबद्दल लोकांना तणाव नाहीये. ओ, तणाव नाही. हो, तुम्ही ट्रॅफिक म्हणाला. ट्रॅफिकचा ताण. ट्रॅफिक म्हणजे काय? तुमच्यापैकी बहुतेक लोक तुमच्या स्वप्नातल्या गाड्या चालवत आहात. मग जर तुम्हाला त्यात थोडा जास्त वेळ राहायला मिळालं तर तुमची अडचण काय आहे? हे स्वतःची मानसिकता, दृष्टिकोन बदलण्याबद्दल आहे. हे दृष्टिकोनाबद्दल नाहीये. मी फक्त एवढंच म्हणतोय की समजा तुमचा हात नियंत्रणाबाहेर गेला आणि या 2 बोटांना तुमचे डोळे फोडायचे आहेत, तर हे सामान्य आहे का? नाही. मग जर तुमचेच विचार आणि भावना तुम्हाला आतून सतत टोचत असतील तर हे सामान्य आहे का? नाही. पण तुम्ही त्याला सामान्य बनवताय, हीच सर्वात मोठी चूक आहे. चिंतेत असणं सामान्य नाहीये, तणावात असणं सामान्य नाहीये. हे फक्त एवढंच आहे की जेव्हा बहुतेक लोक एका टोळीत सामील होतात. पहा, जर आपण सर्वजण स्मोकिंग करत असू तर स्मोकिंग करणं सामान्य आहे. ती धूम्रपान करत नाहीये, ती चांगली नाही, हो ना? हो की नाही? हो. तर प्रत्येक जण ताण घेतोय म्हणून ते सामान्य आहे. लोक मला विचारतात, सद्गुरू तुम्ही स्वतःला मोकळं करण्यासाठी काय करता? मी म्हणालो, मी स्वतःला बांधून घेत नाही. मला दिसतंय की तुम्ही सेलिब्रिटींमध्ये इतके लोकप्रिय का आहात. आणि सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे डॉल्बी, जे ऑस्करचं घर आहे, त्यातील तुमचा कार्यक्रम, जे माझ्यासाठी एक वार्ताहर म्हणून खूप रोमांचक आहे. पण मला त्या सेलिब्रिटींच्या पाठिंब्याबद्दलही सांगा. म्हणजे कोणासाठीही याचा खूप अर्थ असतो. पण टॉम ब्रॅडी, मॅथ्यू मॅककॉनहे, Matthew, okay. पहा, ही ए लिस्ट आहे. माझं म्हणणं हे आहे की मी माणसांमध्ये असा आणि तसा भेदभाव करत नाही. मी माझा खूप वेळ ग्रामीण भारतात आदिवासी स्त्रियांसोबत घालवतो, ज्यांच्याकडे कोणतेही शिक्षण नाही, त्यांच्याकडे साधा मोबाईल फोनही नाही. खूप सारा वेळ. आमचं 70% काम ग्रामीण भागात चालतं. आणि एक वेळ अशी होती जेव्हा मी हे स्वतः करत होतो, पण आता आमचे शिक्षक हे करतात. आमचे कार्यक्रम दक्षिण भारतातील सर्व तुरुंगांमध्ये सक्तीचे आहेत. आणि आम्ही पेनसिल्व्हेनिया, केंटकी आणि टेनेसीमध्येही थोडंफार काम केलंय. हे असं का आहे? तर याला कैद्यांसाठी आंतरिक स्वातंत्र्य असं म्हणतात. लोक म्हणतात, सद्गुरू तुम्ही या गुन्हेगारांसोबत इतका वेळ का घालवताय, जेव्हा आम्ही सर्वजण तुमची वाट पाहतो आणि आम्हाला तुमची भेट मिळत नाही? पहा, मला कोणीही गुन्हेगार दिसत नाही, कोणीही सेलिब्रिटी दिसत नाही, मला हे आणि ते असं काही दिसत नाही. मला फक्त विविध प्रकारच्या दुःखात असलेली माणसं दिसतात. काहींनी स्वतःसाठी अप्रिय अशा बाह्य परिस्थिती निर्माण केल्या आहेत. काही युद्धक्षेत्रात आहेत, काही दुष्काळी भागात आहेत, काही सुखात असूनही दुःखी आहेत. जे युद्धक्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी बाह्य परिस्थिती क्षणाक्षणाला त्यांच्या जीवावर बेटणारी असते. दुष्काळ, प्रचंड यातना, मुलं त्यांच्या समोर मरत आहेत. जे लोक सुखात आहेत, ज्यांनी चांगला नाश्ता केला आणि इथं आले आहेत, त्यांच्या दुःखाचा अर्थ असा आहे की त्यांनी ते स्वतः ओढवून घेतलंय, नाही का? पहा, जर बाहेरून एखादी गोष्ट तुम्हाला टोचत असेल तर आपल्याला ती वेगळ्या पद्धतीनं हाताळावी लागेल. जर तुम्ही स्वतःलाच आतून टोचून घेत असाल तर तुम्हाला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जे लोक खरोखरच अडचणीत आहेत त्यांच्यासाठी ही एक अत्यंत क्रूर थट्टा आहे, हो ना? कारण To bring an individual person एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला गरिबीतून संपन्नतेकडे आणणं हे एक प्रचंड मोठं काम आहे. यासाठी अनेक पिढ्यांचं काम लागतं आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं ते खूप महागडं असतं. पण हे सगळं करून देखील तुम्ही दुःखी असाल तर तो एक गुन्हा आहे. तर सेलिब्रिटींबद्दल सांगायचं तर मी त्यांच्याकडे काही वेगळे म्हणून पाहत नाही. ते देखील माणसंच आहेत, ज्याची प्रत्येकजण अपेक्षा करतो ते काहींनी मिळवलंय. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्यांच्या यशाला महत्त्व देता. नक्कीच तुम्ही त्यांच्या यशाची दखल घेतली पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांची पोहोच मोठी आहे.
आणि जगावर प्रभाव पाडण्यासाठी त्यांना ती पोहोच जबाबदारीनं वापरायची आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण हे समजून घेतलं पाहिजे की या पृथ्वीवर अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या आहेत. Yes. तुम्ही काहींची नावे घेऊ शकता. एक, ज्यांच्याशी तुम्ही सर्वजण परिचित असाल, ते म्हणजे येशू. त्यांच्या काळात ते किती लोकांशी बोलू शकले? 12 लोकांशी. त्यापैकी एक त्यांच्यावर वैतागला, बरोबर? Right? His apostle. Yeah. And then तुम्ही मागे जाऊन गौतम बुद्धांना पहा. ते किती लोकांशी बोलले? काही 100 लोकांशी. तुम्ही कृष्णाबद्दल बोलता, अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व. ते फक्त एकाच व्यक्तीशी बोलले, बरोबर? हे पहिल्यांदाच आहे की तुम्ही इथे बसून संपूर्ण जगाशी बोलू शकता. जेव्हा तुमच्याकडे अशी क्षमता असते तेव्हा तुम्ही मानवी समाजात परिवर्तन घडवून आणत नसाल तर याचा सरळ अर्थ हा आहे की आपल्या हृदयात पुरेसं प्रेम नाहीये. मला तसं व्हायचं नाहीये, बस एवढंच. तर गेल्या वर्षी मी हे बडाई मारण्यासाठी सांगत नाहीये, पण आज काय शक्य आहे हे मी तुम्हाला सांगतोय. 2024 मध्ये आमच्या व्हिडिओची पोच 523 करोड इतकी आहे. wow. तर हे माझ्याबद्दल नाहीये. आपण अशा काळात राहतोय. जर बुद्ध आज इथं असते तर त्यांनीही हेच केलं असतं. जर येशू इथं असते तर कदाचित ते आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचले असते. फक्त एवढंच आहे की त्यांचा काळ असा होता की जर ते बोलले तर जेमतेम 10 लोकांनी ऐकलं. आपण अशा काळात आहोत जेव्हा आपण संपूर्ण मानवजातीला संबोधित करू शकतो. हीच ती वेळ आहे. वैयक्तिक मानवाच्या या परिवर्तनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नश्वर स्वरूपाकडे लक्ष देणं. कारण जर आपण हे समजून घेतलं नाही आणि जर आपण जागरूक नसलो, आपण कदाचित समजून घेऊ पण आपण जागरूक नसतो. इथे बसलो असताना आपण घेत असलेल्या श्वासांची संख्या अमर्यादित नाहीये, ते संपणार आहेत. आपण व्यायाम, योग करून हे थोडं सुधारून पुढे ढकलू शकतो, पण ते कायमस्वरूपी नाही. जेव्हा आपल्याला हे समजेल तेव्हा आपण स्वतःला संघटित करू. आपल्या सभोवतालच्या जीवनाबद्दल अधिक संवेदनशील आणि प्रेमळ होऊ. मी आधी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण खरोखर जे महत्त्वाचं आहे ते जर करत असू तर हे जग खूप सुंदर असेल. चला हे घडवून आणूया. होय, तुमच्या पोहोचण्याबद्दल बोलायचं तर आम्ही तुम्हाला अनेकांशी चर्चा करताना आणि तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवतानाचा व्हिडिओ पाहत आहोत. लोकांना स्वतःवर काम करण्यासाठी तुमचे एक मोफत मेडिटेशन ॲप देखील आहे. होय, हे मेडिटेशन किंवा हे ॲप तयार करण्यासाठी आम्हाला 2-2.5 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. This app together, rather, it's an intelligent app. हे एक बुद्धिमान ॲप आहे जे स्वतःहून काम करतं. हा 7 मिनिटांचा एक प्रयत्न आहे जो तुम्ही स्वतःसाठी करू शकता. जर तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी दिवसातली 7 मिनिटे दिलीत तर नक्कीच फरक पडेल. आधीच काही दशलक्ष लोक हे करत आहेत. लोकांना प्रेरित करण्यासाठी मी सांगतोय, पहिल्या 15 तासात 10 लाखांहून अधिक लोकांनी हे डाउनलोड केले. म्हणजे तुम्हाला समजेल की लोकांमध्ये किती भूक आहे. Yes. एवढी भूक आहे कारण मानसिक आरोग्य ही आता फक्त वैयक्तिक समस्या राहिलेली नाहीये, ती एक जागतिक समस्या बनत आहे. हो, The number of people who are losing mental मानसिक संतुलन गमावणाऱ्या लोकांची संख्या महामारीच्या पातळीवर पोहोचली आहे. खरं तर संयुक्त राष्ट्र याचं वर्णन महामारी म्हणूनच करत आहे. Wow. तर आमचा हा प्रयत्न आहे की पुढील 24 महिन्यात किमान 300 करोड लोकांनी 7 मिनिटं गुंतवावीत. याचं मूळ उद्दिष्ट हे आहे. पहा, 1866 मध्ये एका सर्वेक्षणात दिसून आलं की 50% जास्त अमेरिकन लोकांचे दात वयाची 45 पार करेपर्यंत पडलेले असायचे, कारण ते दात घासत नसत. वाईल्ड वेस्टमध्ये तुम्हाला वाटेल की ते बंदुका चालवत होते पण ते दात घासत नव्हते, बरोबर? त्यामुळे आपल्या आयांना आपल्याला सांगावं लागलं की तुम्ही दात घासलेच पाहिजेत. दात घासल्याशिवाय नाश्ता नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आग्रह धरला की आपण दात घासले पाहिजेत, जोपर्यंत आपल्याला त्याचे महत्त्व समजत नाही. जर आपल्याला कोणी सांगितलं नसतं तर आपली देखील तीच अवस्था झाली असती. सुरुवातीला कोणीतरी आपल्याला सांगितलं. त्याचप्रमाणे मला हे पाहायचंय की ध्यानाचा एक सोपा पैलू, योगिक प्रक्रिया एखाद्या गुरूच्या, संस्थेच्या किंवा प्रशासनाच्या हातात नसावी. ती कुटुंबांमध्ये असली पाहिजे. जसं दात घासण्याची सवय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली तसंच हे झालं पाहिजे. प्रत्येकाला स्वतःच्या मानसिक कल्याणाकरता काही सोप्या गोष्टी माहिती पाहिजेत. तर मिरॅकल ऑफ माइंडचा हा प्रयत्न आहे की पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबापर्यंत हे पोहोचावं, जेणेकरून ते त्यांच्याद्वारे पुढे प्रसारित होईल. आणि जर त्यांना अशी भीती असेल की ते चुकीचे करतील तर त्यासाठी व्हिडिओ ॲप आहे, ते त्याचा वापर करू शकतात. हे एक विनामूल्य ॲप आहे. यासाठी खूप गोष्टी लागतात, पण आम्ही ते विनामूल्य देत आहोत कारण ही आमची बांधिलकी आहे की आम्हाला 300 करोड लोकांपर्यंत किंवा कुटुंबांपर्यंत पोहोचायचं आहे.
जे स्वतःहून येणाऱ्या पिढ्यांसाठी हे प्रसारित करतील. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. तर हे ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही आज रात्री 7:30 वाजता डॉल्बी थिएटरमध्ये सद्गुरूंना भेटू शकता. आणि अर्थातच डेथ अ योगीज गाईड टू लिव्हिंग, डाईंग अँड बियॉन्ड हे पुस्तक तुमच्या आवडत्या बुक स्टोअरमधून घ्या, किंवा आम्हाला नुकतंच समजलंय की ते ऑडिबलवर देखील आहे. तुम्ही ते डाउनलोड करून ऐकू शकता आणि ते तुमच्याच आवाजात आहे. होय, तो माझाच आवाज आहे. हे खूपच विशेष आहे. इथे आल्याबद्दल खूप खूप आभार. हे आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आणि शनिवारी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्यामुळे बाहेर पडून मानसिक आरोग्यावर, शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर काम करा. आम्ही लगेच परत येऊ. Have we done? आपलं संपलं का? Almost. जवळजवळ संपलं.